तर तुमची ब्लाऊजची फिटिंग चुकती, तुमची ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येत नाही, तर हा व्हिडिओ खूप शेवटपर्यंत बघा, खूप यूजफुल आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे। तर मी इथं संपूर्ण पार्ट तयार करून घेतलेले आहेत। जसं आपण नॉर्मल कोणताही ब्लाऊज असेल, कटोरी, फोरटक्स, प्रिन्स कट, जसा हा प्रिन्स कट आहे तर कसाही ब्लाऊज तुम्ही आपण नॉर्मली तयार तर करतो, पण फिटिंग चुकली की ब्लाऊजही आपला चुकून जातो। तर ब्लाऊजची फिटिंग बघा, हे 36 साईजचं ब्लाऊज आहे, तुम्हाला मी दाखवतीये। तर आपण ह्या कोणत्याही साईजचं असू द्या, असं नाही की हे 36 साईजचं आहे मग आपण 36 साईजचं याच पद्धतीने, कोणत्याही साईजचं ब्लाऊज, कोणतंही ब्लाऊज असू द्या, तुम्हाला फिटिंग फक्त या पद्धतीने करायची आहे, ज्या मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे, ज्या व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत। तर इथं बघा, छातीचा चौथा भाग टाकून घेते मी। तर छातीचा म्हणजे 36 छाती आहे, तर 9 इंचाचा इथं आपल्याला कट लावून घ्यायचा आहे, कारण की आपली तिथे फिटिंग येणार आहे। कारण की आपण हे माप ज्यावेळेस आपण मोजतो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं की किती छातीचं ब्लाऊज आहे म्हणून। अर्धा इंच आपण इथं सोडून द्यायचं आहे, कारण की ती साईड जी आहे ती आईपट्टी आहे, तर ती सोडून आपल्याला 9 इंच मोजून घेतलं मी इथं। तर ते या पद्धतीने भरलेलं आहे आणि तिथं आपण कट लावून घेतला। आता इथून आपले बॅक साईड आणि फ्रंट पार्ट आपण चेक करून घ्यायचं आहे। आणि इथंही मी काय करणार आहे, तर आपलं जे 2.25 इंच आपण जेवढी गळारुंदी घेतो ना, तेवढी आपण साईडने सोडून द्यायची आहे। आणि इथं आपण चेक करून बघायचं आहे, आपलं जे काय आहे ते 9 इंचाचं आपण घेतलेलं 36 छातीचं माप आहे ते। तर या पद्धतीने मोजलं तर ते 10 इंच भरलेलं आहे गळ्याच्या साईडने। तर अशा पद्धतीने इथंही मी कट लावून घेतलेला आहे। आता काय करायचं आपल्याला, बॅक साईड, फ्रंट पार्ट, तर तुम्ही पाहू शकता आपला बॅक साईडही सेम आहे आणि फ्रंट पार्टही सेम आहे। तर ह्या ब्लाऊजची जर तुम्हाला कटिंग बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथं जाऊन मी पेपर कटिंग पण दाखवलेली आहे आणि स्टिचिंग पण दाखवलेली आहे। फ्रंट पार्ट, बॅक साईड पार्ट एकदम सेम टू सेम आलेला आहे, खालीवर झालेला नाही आहे, नाहीतर मग आपलं काय होतं हे चेक करून घ्यायचं। ही फिटिंग साईड आहे आपली, ही पण चेक करून घ्यायची, कुठं खालीवर होता कामा नये, मग काय होतं आपला मोंड्यातला जोड खालीवर होतो, तर याचमुळं होतं आपला पार्ट, आपलं स्टिचिंग व्यवस्थित झालेलं असेल तर मग इथं आपला कुठंही प्रॉब्लेम येत नाही। तर दोन्ही पण पार्ट, बॅक साईड पण सेम आहे आणि फ्रंट पार्टही सेम आहे। तर बाहीचा पण आपला जो मोंढा आहे तोही आपल्याला एकदम व्यवस्थित चेक करायचा आहे, कुठंही आपला खालीवर तर झालेलं नाही आहे, आणि झालेलं असेल तर मग ते आपल्याला ते व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते आहे। बाहीचा मधला सेंटर धरून कट लावायचा आणि बघा या पद्धतीने मी काय केलं, सेम टू सेम असं कुठंही खालीवर झालेलं नाही आहे, व्यवस्थित आपण तिथं कट लावून घेतले। तर मी आता शोल्डर जॉईंट करून घेते आहे। तर अर्धा इंचानी शोल्डर जॉईंट केल्यानंतर मी तिरकी पण टिप मारत असते, जेणेकरून शोल्डर उतरण्याची चान्स असते तर ते पण उतरत नाहीत। या पद्धतीने आपण इथं दोन्ही पण साईडचे शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत। अजून एक मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला शोल्डर कशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कट करायचे आहेत म्हणून। तर बघू शकता तुम्ही, आपला फ्रंट पार्ट आणि बॅक साईड पार्ट सेम टू सेम लागल्या गेलेले आहेत, कुठंही खालीवर नाही झालेले, याच पद्धतीने आपल्याला जोडायचे। जे कट आहेत ते पण आपले एकमेकांवर आलेले, आणि मोंढ्याचा राऊंड आपल्याला चेक करायचा आहे। तर फ्रंट पार्टचा आपला खोल भाग असतो जो जशाच्या तसाच आहे। तर इथं तुम्ही आणखीन त्याला वाटलं की आपल्याला कट करायचं आहे तर तेही तुम्ही इथं कट करून घेऊ शकता, व्यवस्थित आकार शेप देऊन। शोल्डर जर कमी जास्त करायचं असेल तर मी पेपर कटिंग करताना शोल्डर जेवढं पाहिजे तेवढं घेतलेलं होतं कस्टमरचं, त्यामुळं मी इथं काहीही करणार नाही, फक्त थोडासा शेप देऊन घेणार आहे जो मी तुम्हाला दाखवते। तर इथं पाहू शकता तुम्ही, हे आपलं मागे पुढे आपल्याला इथं व्यवस्थित इथं पट्टीचा पण वापर करू शकता, आणि सरळ लाईनीमध्ये इथं आपल्याला ह्या शोल्डरला टिप जे आहे ना इथं कट लावून घ्यायचं आहे। तर बघा एकदम शेप असा व्यवस्थित आपला आलेला आहे। त्याच पद्धतीने आपण ह्या साईडचं पण करायचं आहे आपल्याला, व्यवस्थित टेप मी लाईनीमध्ये धरला, तुम्ही इथं पट्टीचा पण वापर करू शकता। आणि जर तुम्हाला खोल भाग द्यायचा असेल फ्रंट पार्टच्या मोंढ्याला तर तिथेही तुम्ही देऊ शकता। अशा पद्धतीने आपण हे आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा, आणि इथे तुम्ही शोल्डरही चेक करून घेऊ शकता, आपल्याला किती इंचाचा शोल्डर पाहिजे आहे त्याच्यानुसार। आता जो खोल भाग आहे बाहीचा तो आपल्याला फ्रंट पार्टला व्यवस्थित असा जोडायचा आहे। तर या पद्धतीने चेक करून आपला फ्रंट पार्टच्या साईडला खोल भाग आलेला आहे, आणि त्या पद्धतीने आपण बाही पण अर्ध्यापासून जोडून घेतलेली आहे। याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊजचं जे आहे ना संपूर्ण जोडताना काळजी घ्यायची आहे व्यवस्थित, आणि फिटिंग पण आपण कशा पद्धतीने करायची ते आपण बघणार आहोत। तर त्याआधी मी बाही जोडून घेते आहे।
तर आपली एक साईडची बाही जोडून झालेली आहे या पद्धतीने। तर व्यवस्थित अशी शेवटपर्यंत बाही आपली लागलेली आहे। तर त्याच पद्धतीने आता दुसरी पण बाही जोडून घेऊ आपण। बाही नेहमी आपल्याला मधल्या सेंटर पासूनच जोडायची आहे। तर जर तुम्हाला या प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते। म्हणजे हेच ब्लाउज नाही तर हे एका कस्टमरचे 5 ब्लाउज होते, त्याच्यापैकीच हा एक ब्लाउज आहे आणि त्याच्यापैकीच मी एक कटिंगचाही ह्या ब्लाउजची कटिंग दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर स्टिचिंग पण मी दुसऱ्या व्हिडिओत दाखवलेली आहे। तर आपण दोन्ही पण साईडच्या बाही जोडून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता आणि छान अशी बाही पण आपली लागलेली आहे। आता इथं व्यवस्थित आपल्याला काय करायचं, कडेने टिप मारून घ्यायची आहे। तर आपला जे शोल्डर आहे ते आणि व्यवस्थित आपलं धरून आपल्याला नाहीतर मग काय होतं, आपण जर मागे पुढे झालं आपलं शोल्डरही तरी मग काय होतं, आपला भाग जो आहे पुढं कलतो। तर त्यामुळे पण आपल्याला व्यवस्थित इथं शोल्डर म्हणजे त्यामुळेच आपल्याला बाही जी आहे ती मधला सेंटर धरूनच व्यवस्थित जोडायची असती। तर ही आपली बॉक्स फिटिंग झाली। मी इथं अशा पद्धतीने इथं टिप मारून घेतली कडेने आणि एक्स्ट्राचा कडेचा भाग पण मी इथं कट करून टाकलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता कुठेही आपला जोड सुद्धा खालीवर येणार नाहीये आणि शोल्डर सुद्धा जे आहे व्यवस्थित परफेक्ट पद्धतीने लागणार आहे। तर पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असं आपलं फिटिंग झालेलं आहे। आता आपल्याला एकदम परफेक्ट फिटिंग करायची आहे तुम्हाला। तर इथं मी काय करणार आहे, तर बघा इथं छातीचा जो आपला 9वा भाग आहे तो मी इथं टाकून घेतला, 36 छातीचा तो मोंढा। तुम्ही इथं बाहीचा पण मोंढा मोजून घेऊ शकता आणि इथं मी दंडघेर टाकून घेते। तर दंडघेर 7 इंचावर मार्किंग करून घेते। आता त्याचबरोबर कमरेचं माप मी या पद्धतीने टाकून घेते। तर कंबर जी आहे ती आहे 32 इंच। तर मग 32 इंचाचा चौथा भाग येतो 8 इंच। या पद्धतीने 8 इंचावर मार्किंग करून घेतलं। तर त्या साईडनी पण मी त्याच पद्धतीने टाकून घेतलं। तर आपण ज्यावेळेस इकडं आयपट्टीच्या साईडनी टाकतो कमरेचं माप त्यावेळेस अर्धा इंच सोडून द्यायचं आहे, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं होतं त्याच पद्धतीने कंबर पण त्याच पद्धतीने मोजायचं आहे। तर आपण जिथं जिथं मार्किंग केलं त्याच्यावरून आपली टीप आली पाहिजे। इथं सरळ लाइनिंग पण आपण मारून घेऊ शकतो जेणेकरून आपली एका लाईनीमध्ये टीप येईल म्हणून। तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने। तर आपले जे जे पॉइंट आहेत ते पॉइंट आपण इथं अशा पद्धतीने जोडून पण घेऊ शकतो। तर ही आपली परफेक्ट फिटिंग झाली। या पद्धतीने फिटिंग जर केली तर ब्लाउज एकदम परफेक्ट बसतो। तर फायनली आपली ब्लाउजची ही फिटिंग झालेली आहे आणि आपण याच्यानंतर आतमध्ये जे काय आपली टिपा मारायच्या आहेत आपल्याला त्या आपण इथं टिपा मारून घेऊ शकतो। एका लाईनीमध्ये आपल्याला टिपा मारायच्या आहेत जेणेकरून कस्टमरलाही उसवायला सोपं जातं किंवा तुम्ही जर स्वतःचा शिवत असाल तर स्वतःलाही सोपं जातं। तर बघा फायनली कुठेही मोंढ्यातला जोड खालीवर झाला नाही, एकदम एकसारखा आणि छान असा लागला गेलेला आहे। छान फिटिंग अशी झालेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। यूजफुल वाटला असेल तर तेही सांगा आणि लाईकही नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे याच्या पुढचे व्हिडिओ जे पण मी टाकल ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिलं त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर। तर फायनली संपूर्ण ब्लाउज झालेला आहे आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तर सांगाच, पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याच ब्लाउजची कटिंगची पण लिंक देत आहे, तर तिथं जाऊन पण व्हिडिओ बघा। श्री स्वामी समर्थ।